नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अत्रीची माया या कथेचा भाग दुसरा, अंतिम भाग. लेखक आहेत आशिष. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की नेत्रा अत्रीचा पाठलाग करत त्याच्या पाठीमागे जाते. साईटवर पोचल्यानंतर नेत्रा समोर येऊन बघितलं तर तिला अत्री कॉलमच्या भिंतीकडे बोलत असताना दिसला. तो खूप वेगाने काहीतरी बडबडत होता, पण तिला काय ते काहीच समजत नव्हतं. अचानक तो एकदम खाली बसला आणि मागे पुढे डोलू लागला आणि पुन्हा त्याची बडबड सुरू झाली. नेत्रा आता त्याच्या खूप जवळ आली, पण त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. आता तिला तो काय बोलतो आहे हे ऐकू येऊ लागलं. तो म्हणत होता, अत्री चल आता माझ्यासोबत. अत्री येणार? सोबत येणार ना माझ्या? हा हा. नेत्रा हे सगळं ऐकून खूप घाबरली. तिने अत्रीला आवाज दिला, अरे अत्री, काय बोलतो आहेस तू हे? आणि इथे काय करतो एवढ्या रात्री? अत्रीने तिच्याकडे मान वर करून बघितलं आणि जोराने हसायला लागला. त्याचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते आणि तो पुन्हा मागे पुढे डोलत होता. नेत्रा त्याच्याकडे जाऊन त्याला उठवायला गेली आणि म्हणाली, उठ अत्री, चल घरी. तेवढ्यात तिच्या हाताला झटका देऊन अत्री एकदम उठून उभा राहिला. तिला थोडं मागे ढकललं आणि तो पुलाच्या खांबावरती सरसर चढत गेला. ते पाहून नेत्राची बोबडी वळाली, पण तोपर्यंत अत्री अर्ध्या खांबावरती चढला आणि तिथून नेत्राकडे बघून हसू लागला. त्याचं ते हसणं सामान्य नव्हतं. नेत्राने त्याला आवाज दिला, अरे अत्री प्लीज खाली उतर, तू पडशील तिथून. आता अत्रीचा आवाज पूर्ण वेगळा झाला. ती स्त्री आणि पुरुष दोन्ही आवाजात बोलू लागली, सत 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 मी 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 अत्री नाही नाही मी अत्री. अत्री माझा आहे आणि मी घेऊन जाणार त्याला. हा हा. त्याचं ते बोलणं आणि विचित्र हसणं ऐकून नेत्रा खूपच घाबरली, पण तिने हिम्मत करून विचारले, कोण आहेस तू? त्यावर अत्री बोलला, मी मी माया, अत्रीची माया, आणि पुन्हा जोरात हसू लागला. नेत्राला हा प्रकार खूप वेगळा आहे याची जाणीव आता झाली होती. तिने त्याला प्रतिप्रश्न केला, हे बघ अत्री, मला हे काय चाललं आहे काहीच कळत नाही आहे. कोण ही माया? तू काय बोलतो आहेस? उतर खाली. हे ऐकून अत्री जोरात ओरडला, तुला सांगितलं ना एकदा मी अत्री नाही, माया आहे मी माया. अत्री माझा आहे, मी घेऊन जाणार याला, तू निघ इथून, नाहीतर मी मारून टाकेल. एवढं बोलल्यावर त्याचं लक्ष दूर लागलं. त्याच्याजवळ कोणीतरी चालत येत होतं. नेत्राने मागे वळून बघितलं तर 2 जण हातात टॉर्च घेऊन त्याच्याकडे येत होते. अचानक नेत्राला समोर पडल्याचा असा आवाज आला. समोर अत्री वरून खाली पडून बेशुद्ध झाला होता. ती धावत त्याच्याकडे गेली आणि रडून त्याला उठवू लागली. तोपर्यंत 2 व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यापैकी अत्रीचा एक असिस्टंट आणि एक कामगार होता. दोघेही खड्ड्यामधील माती गोळा केलेल्या गाड्या घेऊन यायला आले होते, पण पुलाजवळ त्यांना हालचाल दिसली म्हणून ते बघायला आले होते. दोघांनी अत्री पडलेला आणि नेत्राला रडताना बघितलं आणि विचारलं, अरे अत्री सरांना काय झालं? मॅडम कसे काय पडले हे? नेत्रा काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हती. दोघांनी अत्रीला उचलून घेतलं आणि तडक नेत्राला घेऊन हॉस्पिटल गाठलं. अत्रीच्या डोक्याला मार लागला होता, रक्त पण वाहिलं होतं. डॉक्टरांनी ड्रेसिंग करून रक्त चढवलं. रात्रभर नेत्रा त्याच्या जवळ बसून होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अत्रीला शुद्ध आली, पण तो खूप अशक्त झाला होता आणि काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. त्याची योग्य ती काळजी घ्यायला सांगून डॉक्टरांनी त्याला सुट्टी दिली आणि नेत्रा त्याला घेऊन घरी आली. घडलेल्या प्रसंगाचा तिच्या मनावर पण खोल परिणाम झाला होता. ती मानसिकदृष्ट्या विचार करून थकली होती, पण नेत्राही मनाने खंबीर होती. तिला एवढं लक्षात आलं होतं की अत्रीला एका शक्तीने झपाटलं होतं, पण ती नेमकी कोण आणि तिचा उद्देश काय हे तिला लक्षात येत नव्हतं. अत्रीला या सगळ्यामधून काहीही करून बाहेर काढायचंच असा तिने निश्चय केला. त्यावेळी तिला एक व्यक्तीची आठवण आली, ती म्हणजे तिचा मित्र पलाश. पलाश हा उच्च शिक्षित तर होताच, पण तो अशा अमानवीय गोष्टी सोडवण्यात सुद्धा तरबेज होता. तिने पलाशला फोन करून घरी बोलावून घेतलं. पलाश घरी आल्यावर त्याला तिला घडलेली सगळी गोष्ट सांगितली. पलाशने पूर्ण स्थिती समजून घेतली. ते दोघेही अत्रीच्या रूममध्ये गेले. तिथे अत्री झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर सामान्य भाव नव्हते. डोळ्याखाली काळी वर्तुळे आलेली, श्वाससुद्धा जोरजोराने चालू होता. पलाशला तिथे एका वेगळ्याच वातावरणाचा भास झाला, जो सामान्य नव्हता. दोघेही रूमच्या बाहेर आले. पलाशने नेत्राला सांगितलं, नेत्रा, अत्री खरंच खूप मोठ्या शक्तीच्या कचाट्यात सापडला आहे. इतकी नकारात्मक ऊर्जा मी याआधी कधीच अनुभवली नाही. अत्री खूप मोठ्या संकटामध्ये आहे. त्याला वाचवायचं असेल तर अत्रीसोबत नेमकं काय घडलं आणि त्याचा या शक्तीसोबत संबंध काय
याचा शोध घेणं गरजेचं आहे. तुला याबद्दल जे पण माहीत असेल ते सांग. नेत्रा म्हणाली, अरे मला खरंच काहीच माहिती नाही रे याबद्दल. मी विचार करून करून थकले. अत्री फक्त मी माया आहे. अत्री माझा आहे. मी याला घेऊन जाणार हे बोलत होता. आणि तो सुद्धा त्याचा आवाज नव्हता. जसं कोणी त्याच्या आतमध्ये जाऊन बोलत आहे. अत्रीने याआधी कधीच कोणत्या मायाबद्दल मला सांगितलं नाही. यावर पलाशने थोडा विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, आता सगळ्या गोष्टी आपल्यालाच ती शक्ती सांगेल. पलाश दुपारी त्याच्या घरी गेला आणि संध्याकाळी त्याच्यासोबत पूजेचे साहित्य घेऊन नेत्राच्या घरी आला. त्याने नेत्राला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि रात्री 12 वाजता ते दोघं अत्रीच्या रूममध्ये गेले. अत्री बेडवर झोपेतच होता तेव्हा पलाशने काही मंत्र पुटपुटत त्याच्या पिशवीमधून रेती बाहेर काढली आणि ती समोर पसरायला घेतली. तेवढ्यात अत्री जोरजोरात श्वास घेऊ लागला. पलाशने त्याला विचारले, कोण आहेस तू? अत्रीच्या शरीरामध्ये का घुसला आहेस? अत्रीने ते ऐकून ताडकन जागेवरून उठून बसला. त्याने पलाशकडे रागाने नजर टाकली. त्याचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. तो मागे पुढे झुलू लागला आणि तो फक्त गुरगुरत होता. नेत्रा ते रूप पाहून खूप घाबरली होती, पण पलाशने तिला आधीच शांत राहायला सांगितलं होतं. पलाशने पुन्हा एकदा ओरडून विचारलं, सांग लवकर, कोण आहेस ते? तुझा आणि अत्रीचा काय संबंध? त्यावर अत्री घोगऱ्या आवाजात उत्तरला आणि म्हणाला, माया आहे मी, माया, अत्रीची माया. अत्रीला घेऊन जाणार माझ्यासोबत. त्याने सांगितलं होतं मला मी येईल म्हणून. कॉलेज संपल्यावर खूप वाट पाहिली मी, पण नाही आला तो. खूप प्रेम करत होते मी याच्यावर आणि त्याचं पण प्रेम होतं माझ्यावर. याच्यासाठी जीव दिला मी पुलावरून उडी मारून. कधी ना कधी येणारच होता तो आणि आलाच शेवटी. आता याला घेऊन जाणार. हा. हे ऐकून नेत्रा आणि पलाशला खूप धक्का बसला. खास करून नेत्राला. तिच्यासाठी ही खूप धक्कादायक गोष्ट होती. अत्री तिच्याशिवाय कोणावर प्रेम करू शकतो यावर तिला विश्वासच बसला नाही. अत्री तिला पूर्ण गोष्टी सांगायचा, पण पलाशने पटकन स्थितीचा अंदाज घेतला आणि तो चढ्या आवाजात बोलला, हे बघ माया, आधी काय झालं हे आम्हाला काहीच माहीत नाही, पण अत्रीवर आता तुझा काही हक्क राहिला नाही. आत्ताच्या आत्ता त्याचं शरीर सोड आणि निघून जा, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. त्यावर एक जोरदार विचकट हास्य करून माया बोलली, हा. वा, पूर्ण तयारी करून आलास रे तू. मला बंधनात टाकणार आहेस का तू? मला टाक, कर मला मुक्त कर. एक काम करते ना, तुझं काम सोपं करून टाकते. आत्ताच अत्रीला घेऊन जाते. मला तसाही विरह सहन होत नाही आहे त्याचा. असं म्हणून अत्री जागेवरून उठला आणि भिंतीकडे जाऊन जोरजोरात डोकं आपटून घेऊ लागला. 2-4 धडकेमध्येच त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. हे पाहून नेत्रा ओरडली आणि रडायला लागली. ती म्हणाली, नको, असं नको करूस प्लीज. हवं तर माझा जीव घे, पण माझ्या अत्रीला सोडून दे. हे ऐकून माया पुन्हा बोलली, तुझा नाही, तो माझा आहे. मी त्याच्या आयुष्यात पहिली आली आहे, तू नाही. परवा अमावस्या आहे. त्याचं पुलावरून उडी मारून मी अत्रीला माझ्यासोबत घेऊन जाणार. आणि अचानक अत्रीच्या शरीराला एक जोरदार झटका लागला आणि तो खाली कोसळून बेशुद्ध झाला. मायाने त्याचं शरीर तात्पुरतं सोडून दिलं. पलाश आणि नेत्रा पुन्हा अत्रीकडे धावले आणि पुन्हा त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. नेत्रा आता पार खचून गेली होती. रडून तिचे डोळे सुकून गेले. पलाशसुद्धा हतबल झाला होता. अशा विचित्र आणि जिद्दी शक्तीशी त्याचा सामना आत्तापर्यंत कधीच झाला नव्हता. तो नेत्राला म्हणाला, नेत्रा मला माफ कर, मी तुझी यात काहीच मदत करू शकत नाही. माया ही खूप जिद्दी आणि हुशारसुद्धा आहे. ती सहजासहजी हार मानणार नाही. आपण जर तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती अत्रीला जिवंत ठेवणार नाही. तसाही तिचा उद्देश दुसरा काहीच नसून फक्त अत्रीला घेऊन जाण्याचाच आहे. हे ऐकून नेत्रावर तर जसं काही आभाळ कोसळलं होतं. तिने पाहिलेल्या स्वप्नांची आता क्षणात राख होणार होती. नेत्रा काही वेळ तर सुन्न झाली होती. तिला काय करावे काहीच सुचत नव्हते. तसं पाहिलं ते खरंसुद्धा होतं. इतक्या कमी वेळात अशा घडामोडी घडल्या होत्या की त्यातून सावरणं, मार्ग काढणं खूप कठीण होतं. नेत्राच्या समोर 2च पर्याय होते. एक तर हार मानायची आणि अत्रीला गमवायचं, आणि दुसरं शेवटच्या क्षणापर्यंत अत्रीला वाचवायचं. यासाठी तिच्यासोबत पलाश होता, पण तोसुद्धा जास्त काही करू शकत नव्हता. नेत्राने मनातल्या मनात ठरवलं की तसंही हारायचंच आहे तर लढून हारू. त्यांच्याजवळ वेळ पण तसा कमीच होता. तिने अत्रीच्या भूतकाळामध्ये काय काय घडलं याचा तपास करायला घेतला. अत्रीच्या संपर्कामध्ये त्याचे जास्त कोणी मित्र नव्हते. त्यातल्या एकाने फक्त एवढं सांगितलं की अत्री आणि माया हे कॉलेजमधले मित्र होते, पण प्रेम प्रकरणाबद्दल त्याला काहीच माहिती नव्हतं. तेवढ्यात पलाशने नेत्राला एक माहिती दिली. त्याने पोलीस स्टेशनमधल्या थोड्याफार ओळखीने
पुलाखाली झालेल्या मायाचे आत्महत्येबद्दल माहिती आणली, पण चौकशीमध्ये ती आत्महत्या नसून पुलाखाली पडून आकस्मिक मृत्यू होता ही माहिती त्याला कळाली. त्याने तिच्या नातेवाईकाबद्दल माहिती काढली असता तिचे काका याच शहरामध्ये राहत होते. नेत्रा आणि पलाश दोघांनी तडक त्यांचं घर गाठलं आणि त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यांनी मायाबद्दल दिलेली माहिती अशी: माया ही माझी पुतणी खूप हुशार, सुंदर, पण तेवढीच हट्टी आणि जिद्दी होती. तिच्या वडिलांचं त्यांच्या गावामध्ये चांगलं नाव होतं. ते खूप मोठे व्यावसायिक होते. मान सन्मान, पैसा, प्रसिद्धी सगळं काही होतं त्यांच्याकडे. कॉलेज संपल्यावर काही दिवसातच त्यांनी मायाचं लग्न एका मोठ्या व्यावसायिकाच्या मुलासोबत ठरवलं. पण माया ही भर मांडवातून उठून गेली. त्यामुळे तिला माझ्याकडे पाठवून दिलं आणि त्याच्या काही दिवसानंतर तिचा पुलावरून पडून मृत्यू झाला. पण तिने कधी अत्रीबद्दल तिच्या मनातलं त्यांना काही सांगितलं नाही. बस एवढीच माहिती त्यांना भेटली. यावर नेत्राने मायाच्या वडिलांना भेटण्याची विनंती केली, पण काकांनी त्यांना सांगितलं की ते आता कोणालाच भेटत नाही. त्यांच्या मनावर परिणाम झाल्यामुळे ते त्यांच्या गावीच असतात. नेत्रा आणि पलाश हतबल होऊन तिकडून परतले. या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणता म्हणता एक दिवस निघून गेला. अत्रीला त्यांनी घरी आणलं. दुसऱ्या दिवशी अमावस्या होती. नेत्राला आता माहीत झालं होतं की अत्री फक्त 1 दिवसाचा सोबती आहे. ती दिवसभर त्याच्या बाजूला बसून खूप रडली. पलाश तिचं सांत्वन करण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हता. अशात दिवस निघून संध्याकाळ झाली. नंतर रात्र झाली. रात्री 10 वाजता अत्री उठला आणि बाहेर जायला निघाला. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. नेत्रा आणि पलाशच्या जवळून तो बाहेर गाडीमधून निघून गेला, पण त्याने दोघांकडे बघितलंसुद्धा नाही. नेत्राला त्याला खूप थांबवण्याची इच्छा होती, पण ती काहीच करू शकली नव्हती. दोघेही गाडीने त्याच्या मागे मागे निघाले. थोड्या वेळानंतर दोघेही पुलाच्या वरच्या भागात गेले. पुलाचा समोरचा भाग कोसळला असल्यामुळे त्या रस्त्याने वाहतूक बंद होती. रोडवर कोणीही नव्हतं. त्यांना अत्री पुलाच्या कडेला उभा असलेला दिसला. तो शून्य नजरेने फक्त समोर बघत होता. थोड्याच वेळाने तो पुलाच्या कठड्यावर जाऊन बसला. हे पाहून नेत्राचा बांध तुटला. तिने रडत रडत अत्रीला आवाज दिला, अत्री, अरे मला सोडून जाऊ नको रे, मी जगू नाही शकणार तुझ्याशिवाय. त्यावर अत्रीने मागे वळून बघितलं आणि जोरजोराने हसायला लागला. त्याच्या तोंडून आता माया बोलत होती, अत्री माझा नाही तर कोणाचाच नाही. आता कोणतीच शक्ती त्याला माझ्याकडे यायला थांबवू शकत नाही. त्यावर नेत्रा हात जोडून मायाला बोलली, माया, मी तुझ्या प्रेमाचा आदर करते, पण प्रेम हे प्राप्त करावं लागतं. ते जबरदस्तीने हिरावून नाही घेता येत. त्यावर माया बोलली, नाही, मला जी गोष्ट पाहिजे ती मी घेतेच. अत्रीला आता शेवटचं बघून घे. असं म्हणून अत्री कठड्यावरून उडी मारणार इतक्यात पाठीमागून एक आवाज आला, माया थांब बेटा. नेत्रा आणि पलाशने मागे वळून बघितलं तर ते दुसरे तिसरे कोणी नसून मायाचे वडील होते. त्यांना त्यांच्या भावाने नेत्रा मायाबद्दल चौकशी करण्याकरता आली होती हे सांगितलं होतं. त्यावेळेसच त्यांना थोडीफार कल्पना येऊन ते चटकन शहराकडे यायला निघाले. अत्रीसुद्धा त्यांच्याकडे पाहू लागला. मायाचे वडील बोलले, माया, मला आज तुला काहीतरी सांगायचं आहे. तुझे आजपर्यंतचे सगळे हट्ट मी पुरवले. जेव्हा तू कॉलेजनंतर मला अत्रीसोबत लग्न करण्याबद्दल बोलली तेव्हा मला खूप राग आला होता. अत्री तुला काय सुख देऊ शकणार होता? आपल्या प्रतिष्ठेला शोभेल अशा मुलासोबत मी तुझं लग्न करण्याचं ठरवलं. त्यात माझा काही स्वार्थ नव्हता. फक्त मला तुला सुखात बघायचं होतं. ही कोणत्याही बापाची इच्छा असते. पण जेव्हा तू मांडवातून उठून गेली तेव्हा माझी सगळी कमवलेली इज्जत गमावली. म्हणून मी तुला काकांकडे पाठवून दिलं आणि त्यानंतर अत्री मला भेटायला आला होता. पण रागाच्या भरात मीच त्याला सांगून दिलं की मायाला आता तुझ्याशी काहीच संबंध ठेवायचा नाही. तिचं लग्न ठरलं आहे. यानंतर तिच्यासोबत कसलाही संपर्क करायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर चांगलं होणार नाही. असं म्हणून मी त्याला काढून दिलं आणि तुलासुद्धा खोटं सांगितलं की अत्रीला तुझ्यासोबत लग्न करण्यात काहीच रस नाही. खरं पाहिलं तर अत्रीला मायाचा हट्टी स्वभाव माहीत होता. त्यावेळेस त्याला प्रेम प्रकरणामध्ये पडायचंच नव्हतं. पण मायाने त्याला तिच्या जीवाचं बरं वाईट करून घ्यायची धमकी दिली, म्हणून त्याने तिला मी कॉलेज झाल्यानंतर काही दिवसात तुझ्या घरी भेटायला येईल असं सांगितलं होतं. तेव्हा मायाच्या बाबांनी त्याला तिच्याबद्दल असं सांगितलं. त्यालासुद्धा हे ऐकून चांगलं वाटलं. माया जिथे जाईल तिथे सुखी राहील असं वाटून तो निघून गेला. तेवढ्यात अत्रीच्या रूपात माया रडत बोलली, बाबा, का केलं तुम्ही असं? का खोटं बोलले माझ्याशी?
तेव्हा मायाचे बाबासुद्धा रडत बोलले, मी श्रीमंतीला भुललो ग माया, मी फक्त ऐश्वर्य बघितलं. जेव्हा तू उडी मारून तुझा जीव दिला त्यावेळेसच तुझ्या जाण्याच्या धक्क्याने तुझी आई पण मला सोडून गेली. तेव्हा मला कळालं हा पैसा मान काहीच कामाचं नाही. तुझी चिठ्ठी मला तुझ्या खोलीमध्ये सापडली. ती पाहून मला वाटलं मी सर्वस्व गमावलं. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, मी अत्रीची नाही तर कोणाचीच नाही. तुझ्या मनाचा कौल मला समजलाच नाही. आज स्वतःच्या मेहनतीने अत्रीने एवढं नाव कमावलं. त्यावेळेस जर मला याची कल्पना असती तर मी तेव्हाच तुमचं लग्न लावून दिलं असतं. पण वेळ निघून गेल्यावर आपल्या हाती राहतो तो फक्त पश्चाताप. मला माफ कर पोरी. यात अत्रीचा आणि नेत्राचा काहीच दोष नाही. अत्रीला त्याचं आयुष्य जगू दे. एवढं बोलून तिचे बाबा खूप रडायला लागले. हे सगळं ऐकून नेत्रा आणि पलाश पण स्तब्ध उभे राहिले. नेत्रा फक्त अत्रीकडे पाहत उभी होती. तेवढ्यात माया बोलली, बाबा तुम्हाला माफ करण्याएवढी मी मोठी नाही. आणि नेत्रा ऐक, या जन्मात तू माझ्यापेक्षा वरचढ ठरलीस. नशीबवान आहेस तू. पुढच्या जन्मी अत्री फक्त माझाच राहील. मी वाट पाहीन अत्रीची. माझ्या अत्रीला मी सध्याच सोडून जाते आहे. असे बोलून तिने अत्रीचं शरीर सोडलं आणि अत्रीला सावरायला नेत्रा आणि पलाश दोघेही धावले. काही दिवसातच अत्री एकदम पहिल्यासारखा झाला. तो पुन्हा जोमाने कामाला लागला. त्याने उरलेलं बांधकाम खूप उत्कृष्टपणे पूर्ण केलं आणि त्या सोसायटीला नाव दिलं, माया हाऊसिंग सोसायटी. नेत्रा आणि त्याचा संसार सुखाने जात असताना त्यांच्या संसारवेलीवर एका गोंडस कन्येचा जन्म झाला. त्यांनी तिचं नाव ठेवलं अन्विता. अत्रीलासुद्धा दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये एक नवीन प्रोजेक्ट भेटला. त्या प्रोजेक्टचं नाव त्यांनी त्याच्या मुलीचं ठेवलं, अन्विता हाऊसिंग सोसायटी. तो तिथेच राहून ते काम सांभाळत होता. इकडे नेत्रा शहरातलं ऑफिस सांभाळत होती. तिला अत्रीचं दुसरं काम कसं चालू आहे ते बघायचं असल्यामुळे ती त्याच्याकडे गेली. ती गेल्यावर काम चांगलं प्रगतीपथावर असलेलं तिला दिसलं. अर्ध बांधकाम पूर्ण झालं होतं. ती तिथल्या ऑफिसमध्ये बसून प्लॅन पाहत असताना तिला अत्री फोनवर बोलत असलेला दिसला आणि त्याच्या मागे एक गॉगल घातलेली मुलगी हातात नोटपॅड घेऊन त्याच्या मागे मागे जाताना दिसली. नेत्राने ऑफिस बॉयला बोलावून विचारलं की ही मुलगी कोण आहे. त्यावर तो बोलला की मॅडम आज तिचा पहिलाच दिवस आहे. सरांनी तिला असिस्टंट इंजिनियर म्हणून घेतलं आहे. त्यावर नेत्रा त्याला ओके बोलली आणि तिने समोर ठेवलेली एक फाईल हातात घेतली आणि ती अत्रीकडे जायला निघाली. ती त्या मुलीजवळ जाता जाता तिने फाईल उघडून बघितली तर त्यामध्ये रिझ्युमे दिसला तिला. तिने त्यावर नाव बघितलं. तोवर ती त्या मुलीचा एकदम जवळ आली होती. ती मुलगी काहीतरी पुटपुटत होती. नेत्रा तिच्या अजून थोडं जवळ आल्यावर तिला ऐकू आलं, किती दिवसांनी बघत आहे मी या रूपात माझ्या अत्रीला. हे ऐकून नेत्रा तिला म्हणाली, ही काय बडबड करत आहेस तू माया. त्यावर त्या मुलीने मागे वळून नेत्राकडे बघितलं. तिचा गॉगल काढून तिच्याकडे पाहून हसली. तेव्हा तिचे डोळे एकदा चमकले आणि स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून ती नेत्राला म्हणाली, श, नुसती माया नाही, अत्रीची माया. समाप्त. तर कथा इथेच समाप्त होते. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमच्या कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.